एकदम मोठे मोरी आहेत, मोठ्या प्रमाणात टायगर प्रॉन्स आहेत, ताजे ताजे मासे आणि पहिल्या वाघेच्या अंगावरती मोठी असते ही पण दोन्ही 200 रुपयात असतात. तसं पापलेट समुद्रामध्ये जातं. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय. मायबाप रसिक हो, शुक्रवारी नारळी पौर्णिमा झाली आणि खऱ्या अर्थाने आता मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर आमचे कोळी बांधव समुद्रात जातात, आपली बोटी घेऊन मासेमारी करतात आणि ते मासे मग या किनाऱ्या गेल्यानंतर या ससून डॉकमध्ये इल्यामध्ये प्रत्येक भागात ते नेले जातात. असो जो ससून डॉक सुंदर म्हणजे सगळ्यात मुंबईचं सगळ्यात मोठं मासळी बाजार म्हणून ससून डॉककडे बघितला जाता. आज आपण या ससून डॉकमध्ये ह्या नवीन मासेमारी हंगामाचे खयचे मासे इल्यात ते आज आपण बघणार असो. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मुंबईच्या सगळ्यात मोठ्या मासळी बाजारामध्ये म्हणजेच ससून गोदीमध्ये ससून डॉकच्या मासळी बाजारात जातो. हे बघा मोठमोठे मासे घेऊन लोक चालली आहेत. केवढी मोठी वागळी आहे बघा, बाप रे, मोठी वागळी आहेत. ते ताईने घेतल्यानी आहेत आणि ते चालले आहेत. आता ते बाजारामध्ये जाऊन विकतील. मुळे तिसरे असे छानपैकी वाटे घातले जातात तिसऱ्यांचे आणि लोकांना 100 रुपयाची ती एक छोटी पिशवी असते तिसरे मुळ्यांची वगैरे. आणि हे खेकडे, बापरे, खेकडे बघा केवढे आहेत. खेकड्यांचे मस्तपैकी वाटे घालून ठेवलेले आहेत. आज आपल्याला भरपूर प्रमाणात मासे बघूक मिळतले. डॉकच्या मासळी बाजाराची सुरुवात हैसून होता. हे बघा, हे चिंबोरे आहेत म्हणजे हे का आपण खेकडे म्हणतो, कुर्ले म्हणतो. आता हे 2 कुर्ले आहेत ते दादा म्हणाले 600 रुपयात 2 नाव दादा. 600 रुपयात 2 मोठे कुर्ले. केवढे तरी मोठे, 2400 रुपये किलो आहे. 2400 रुपये किलो आहे. हे कुठल्या खाडीतले दादा साधारण? करंजा खाडीमधले हे खेकडे असतात. असे हे खेकडे 600 रुपये सध्या किलो कसे म्हणाला? 2400 रुपये किलो. 2400 रुपये किलो. 800 ग्रामच्या वरती असेल तर 800 ग्रामच्या वरती असेल तर 750 असला तर 2400 रुपये नाही, 1000 रुपये देतात. अच्छा, म्हणजे मोठे खेकडे असले तर ते मग 2400 रुपये किलो. चला, मोठमोठ्या हॉटेलला वगैरे हे मासे या ठिकाणावरून जातात. रावस माशाची गाबोळे कसे ताई येते? रावो कसे आहेत रावस? 200 रुपयाला आहेत पण 150 रुपयाला देणार. 200 रुपये सांगून हे लहान जे आहेत ते 100 रुपये आणि मोठे आहेत ते 200 सांगून 150 रुपयात देणार. असे सुंदर गाबोळी आज आपल्याला सुरुवातीकच बघून मिळतात. कशा वाटतात व्हिडिओ? बरे असतात आपले? हो, चला, धन्यवाद. रत्नागिरी वगैरे. ओके, चला, थँक्यू. आता बाजारात सुरुवात झाली. आपले व्ह्यूअर्स आपल्याला भेटतात, बोलतात. त्याप्रमाणे आता आपण पुढे जाऊया, बघूया आणखी काय काय मासे बघू मिळतात. थोडीशी बारीक पावसाक सुरुवात झाली आहे. त्याच्या आधी आपला व्हिडिओ बऱ्यापैकी करू होय. मासेमारीचं नवीन हंगाम आहे, त्यामुळे हंगामाच्या पहिल्या सुरुवातीकच आज आपण ससून गोदीचं व्हिडिओ बनवतो ठरवलं. म्हटलं जाऊया आपल्या कोळी बांधवांनी खयचे मासेमारी करून मासे आणले ते आपण बघूया. होय, सगळे मस्त मासे, पापलेटा, रावस बिवस, सुरमई आता ताजे मासे आज बघून मिळताले आपणाक या ससून गोदीच्या बाजारात. मुळ्यांचं प्रमाण पण भरपूर आहे. पापलेट आहेत, मुळे आहेत. आता मुळ्यांचे अनेक प्रकार असतात. तसं जो एक प्रकार आहे कशात ताई ते? बापरे, एवढं सगळं मोठं वाटो 200 रुपये का 150 रुपयात देणार? 700ला? हां, एवढं सगळं हे 800 सांगणार पण 700 रुपयात देणार. आमच्या ससून डॉकमध्ये खूप होलसेल मध्येच मासे मिळतात. पापलेट आहेत, तसेच आता छोटी पापलेट आहेत. पण कालांतराने मोठी पापलेटा सुद्धा येत आली. भरपूर मासे बघू मिळतात. अगदी छान ताजे मासे, नवीन हंगामातल्या मासेमारीचे मासे असतात. आणि साधारण आपण तर दर जाणून घेत आलो सगळ्या माशांचं. बघूया आपण. सुरमई, समुद्रातलं खटकुल मासो, काळो मासो, पण त्याला खटकुल मासो म्हणतात. ताई त्याची कटिंग करतात. कसा आहे ताई तो? काय किंमत आहे याची? 260
बापरे, एवढे मोठे 2 मासे 600 रुपयापर्यंत येणार. एवढे स्वस्त मासे हे आमच्या ससून गोदीत मिळतील बघा. एवढे मोठे मासे फक्त 600 रुपयात होते 2 मासे. होय, ससून गोदीत भरपूर मोठे मासे बघू मिळतात. आज गर्दी आता हळूहळू वाढत आली आहे, कारण खऱ्या अर्थान मासेमारी खऱ्या अर्थान नवीन सुरुवात झालेली आहे ससून गोदीच्या. आणि आता आपण बोटीसुद्धा बघणार आहोत. बोटी पण दिसतात. सकाळीच भरपूर मासे असतात. म्हणजे सकाळी जवळजवळ 3 वाजल्यापासूनच माशांची सुरुवात होता या बंदरात. हे बघा खेकडे, बापरे, समुद्री खेकड्यांची टोपलीच चालली आहे. मोठमोठे खेकडे आहेत. केवढी मोठी वागळी कापून ठेवलेली आहे ती बघा. आणि हे मोठमोठे मासे आहेत, पाखरू मासे वगैरे असे. आणि ससून डॉकमध्ये बरेचसे बोटी आता किनाऱ्यात लागलेले असतात. रात्री मासेमारी करून हे सकाळीच बोटी सगळे किनाऱ्या केलेले असतात. छोटे कर्ली मासे, त्याचप्रमाणे पापलेट मासे. पापलेट आज भरपूर दिसतात. त्याचप्रमाणे सुरमई मासे. साधारण पापलेटांचा दर जाणून घ्या. ताई, कशात पापलेट द्या? हे सगळे पापलेट 1500 रुपयात असतात. म्हणजे किती स्वस्त मासे मिळतात बघा. हे 1500 रुपयाची एवढी सगळी पापलेट आहे. या ठिकाणी होलसेलमध्ये म्हावरा घेऊन बरेचशा आमच्या माता भगिनी ते बाजारामध्ये विकून जातात. मोठे हाबनूस, पाखरू मासे, तसेच पोपट मासे, चेर मासो असा, रावस असं, असे भरपूर सारे मासे आपल्याला यापुढे बाजारात बहुत मिळताले. सुरुवातीकच आपल्याला एवढे मोठे प्रॉन्स बघून मिळतात. हे का टायगर प्रॉन्ससुद्धा म्हणतात. 600 रुपयाने वाटवलं ताईने. आणि हे असं लॅपस्टॉर, असं ते लॅपस्टॉर आहेत. 500 चे 300 पर्यंत देणार असं काही म्हणतात. भरपूर सारे मासे आता बघूया आपण. आज दर कळत आलो माशांचं. नवीन हंगामातले मासे आज आपण पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवरती बघतो. मोठ्या शार्क माशाची कटिंग करतात. बेबी शार्क आहे ना, वेगळा साफ करतात. आणि हे शार्क मासे सुटी करणे म्हणजे मोठी कला, ती कुशलता. आणि हे बघा त्याचा काळीच. आणि ह्या बेबी शार्कला ताईने मस्तपैकी कटिंग केल्याने ते त्याची चामडी काढणं एकदम कुशलतेचं काम असतं. चामडी काढणं. असे सगळे मासे आज आपल्याला ससून गोदीच्या या बाजारात बघूक मिळताले. मोठं हेकरू मासो म्हणजे त्याला आम्ही गोब्रो म्हणतो. तांबवशी, रावस असे सगळे मोठमोठे मासे या आपल्या ससून गोदीच्या बाजारात आपल्याला बघून मिळतात. हलवे आहेत, रावस आहेत, पापलेट आहेत, खापरी पापलेट म्हणतो आम्ही त्याला. खापरी पापलेट सुद्धा भरपूर प्रमाणात. खापरी पापलेटमधल्या सगळ्यात चविष्ट प्रकार होतो खापरी पापलेट म्हणून. त्याचे 1500 रुपयात एवढी सगळी पापलेट आहेत. मोठी पापलेट आहेत आणि छान व्हाईट आहेत, पण खापरी पापलेट आपण असे सुंदर हो बाजार ससून गोदीचं आणि ससून डॉकचं सुद्धा म्हणतो. मस्तपैकी सगळे फ्रेश मासे आता आज आपल्याला बघूक मिळत आले. एकदम ताजे मासे. रावस. समुद्रात मिळणारो ताम मासो, त्याका मालवणात आम्ही तांबोशी सुद्धा म्हणतो. आमच्या ह्या ससून गोदीत ताम मासो म्हणतात. तांबोशी वगैरे आहेत मोठे. आणि खापरी पापलेट अगदी ताजे पाला मासा, खापरी पापलेट, रावस, मोठी गुंजली असे सगळे मासे आहेत. आणि छान मासळी बाजाराचं आपलं नेहमीचं शोध मोरी मासो. बापरे, एवढे मोठे तांबोशी आणि मोरी मासे बघा केवढे आहेत. मोठे मोरी आहेत, काळ्या पाकाचे मोरी म्हणतात ते. केवढे मोठे तांबोशी. हे पापलेटा 1500 रुपये, तांबोशी 600, 800 असे जसे साईज असतात तसे त्याचे दर असतात. भारी मासळी बाजार आहे एकदम. बालपणात मी हे शिंगाडा मासो एवढं मोठं बघितलं होतं, पण आता बरीच वर्ष माका बघू मिळालं नव्हतं. पण आज ह्या ससून डॉकच्या मासळी बाजारात ह्यो शिंगाडा मासो बघू मिळतं. आणि याची किंमत असा 1700 रुपये. त्याचप्रमाणे तोळ मासे, तांबवशी, कोकरे हत, वागळिया. हे वागळीचा वेगळा प्रकार आहे. वागळी म्हणतात तीही वागळीचा वेगळा प्रकार आहे. ती प्लेन वागळी आहे. आणि ही पडियारे मासे आहेत. पडियारे, कोकरे, त्याच्यानंतर बोय मासे आहेत, गुंजली मासे म्हणतो. समोर मोठ्या प्रमाणात दिसतं ते चाणके मासे.
बघा केवढे मोठमोठे चांदके आहेत बापरे. म्हणजे मालवणच्या बाजारात आपण बघतो, पण हे त्याच्यापेक्षा मोठे मासे आहेत आणि भरपूर मासे असतात. हे घोळ मासे, जिताडो मासो, असे सगळे मासे या बाजारात बघून मिळतात. हे घोळ मासे आहेत, मोठे घोळ मासे. आणि पुढे आपल्याला दिसतं आडवं ठेवलं तो जिताडो मासो. हो, जो मोठी घोळ दिसता ती 3,500 रुपये किमतीची आहे. आणि असे बरेच घोळी आहेत मस्तपैकी लावलेले आहेत. बाबा आमचं समीर खूप बसलेला, छान किंमत ते दर सांगितल्यानं तरी. असे बरेचसे मोठमोठे मासे जे आपल्याला बाजारात बघूक मिळतले. केवढी तरी मोठी मोरी आहे, 2,500 रुपये किंमत आहे तिची. आणि सणसणीत आहे एकदम. आई बसले आहेत त्यांच्याकडे, त्यांनी सांगितले 25 रुपये किंमत आहे त्याची, 2500. मोठा डाय ना, एवढे सगळे खेकडे आहेत ते 400 रुपये आहेत. ताई म्हणतात कमी होणार, त्याची आणखी किंमत कमी होणार. आणि मोठा डाय ना, डायन मासो, मोठमोठे मासे आहेत, वेगवेगळे प्रकार आहे माशांचे. आणि त्याच्या बाजूक सरंगेसुद्धा आहेत मस्तपैकी, पापलेट मासे. भरपूर प्रमाणात मोठमोठे वाम मासे आहेत. बापरे, आपण या मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला जेवढे छान छान मासे आपल्याला बघू मिळतात. पुढे बघूया आणखी. तो बाजार भारी आहे ससून डॉकचे, ससून गोदीचे. सगळं जमिनीवरती मासे असतात आणि मस्तपैकी मोठमोठे मासे बघू मिळतात. वागळी मासो म्हणतो. वागळीचे अनेक प्रकार असतात, ही वेगळं प्रकार आहे. वागळीचा प्रकार आहे मस्तपैकी ठेवलेले आहेत, वेगळी आहे थोडीशी वागळी. आणि हे जरा मोठे मासे आहेत. हापूस आंबो ऐकलो होतो, हापूस मासो सुद्धा असतात. तो हापूस मासो ह्यो असा. त्याच्या पुढे मोरी मासे कशात ताई ते? 1700 2 मासे, 1700 2 मासे आहेत. बापरे, छान छान मासे आहेत एकदम मोरी. आणखी हे माहिती नाही, चांद. ह्या माशाचं नाव चांद असा. आणि मग कधी कधी ही नावं पटकन लक्षात येत नाही. चांद मासे, पोपट मासा, असे छानपैकी मासे बघतो. समुद्रातले मोठे खेकडे आहेत मस्तपैकी. दोनच मोठी आणि काय 1500 रुपयाचे मोठे खेकडे आहेत. मोठे समुद्री खेकडे आहेत 1500 रुपयात ताईने सांगितले. ससूनमध्ये चकला मासा म्हणतात, पण आम्ही ते का मोडीवशो म्हणतो. पुढे तांबवश, कोकरे असे मस्त मासे आहेत. कुपो मासो, हाबनूस मासो, पोकर मासे, असे भरपूर चांगले मासे या ताईंकडे आपण नेहमीच बघतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा हे आपण भरपूर मासे बघितले होते. आता ही मासेमारीची सुरुवात आहे, त्यामुळे ह्या सुरुवातीत सुद्धा भरपूर मासे आपल्याला बघू मिळतात. हे मोठे तांबवश आहेत, पाकरी मासो, त्याच्यानंतर गेजर मासे, कुपो मासो म्हणतो, त्याच्यानंतर टोळ मासे, असे भरपूर मासे आज आपल्याला या बाजारात बघू मिळतो. बापरे, मोठ्या प्रमाणात टायगर प्रॉन्स बघू मिळतात. बापरे, ही सुरुवातीची या मासेमारीच्या हंगामातली सुरुवातीची टायगर प्रॉन्स केवढी आहे बघा. 1200 रुपये किलोचा दर आहे टायगर प्रॉन्सचा. थँक्यू दादा. आज बऱ्याच दिवसांनी एवढी मोठी टायगर प्रॉन्स बघून मिळाली. हे आमच्या माता भगिनी मासे, किरकोळ मासे विक्री चालू आहे. आणि या ठिकाणी होलसेल भावात लिलाव घेतलेले मासे असतात. बरेचसे व्यापारी जे आहेत, मासे विक्रेते जे आहेत, ते मासे विकत घेतात आणि मग ते शहरातल्या, मुंबईतल्या अनेक भागात ते मासे घेऊन जातात. असं सुंदर ससून गोदीचा बाजार आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. हंगामातलो पहिलो बाजार. हळूहळू एक बोट किनाऱ्यात लागतं आणि त्या बोटीवरचे मासे धक्क्यावर आणले जातात आणि मग ते विक्री करतात. आपण स्किड म्हणतो किंवा ते का माकले म्हणतो. आमच्या मालवणी भाषेत सुद्धा आम्ही माकले म्हणतो. आज माकले ह्या मासेमारीच्या हंगामातले माकले आपल्याला बघून मिळतील. बोंबील, लाल प्रॉन्स अशा त्या बोटीवरून गेले आहेत. एवढ्या बास्केटमध्ये भरून हे मासे आणले जातात. तर हे प्रॉन्स रेट इथे घेऊन येतात आणि मग ते वर कसे फेकतात ते बघूया आपण. ही जबरदस्त कला फेकण्याची. अशा पद्धतीने मासे फेकले जातात वरती. हे प्रॉन्स आहेत बघा, आणि त्यांची जजमेंट एवढी जबरदस्त असते. हे बघा कशी कॅच घेतली आता. अशा पद्धतीने मासे वरती घेतले जातात.
चिंगूळ म्हणतो, ती मोठ्या प्रमाणात त्या बोटीवरसून आणलेली आहे आणि ती जसं दर्यात नारळ पडलो तसं दर्या थोडं शांत झालं. दर्या शांत झालो की आमचे कोळी बांधव या दर्या राजाच्या लाटांवरती आपल्या बोटिंग झोके देत मासेमारीक जातात. या मासेमारीच्या पहिल्या हंगामात आता बरेचसे बोटी किनारा केले मासे दिल्याने आणि आता परत ते समुद्रामध्ये जातात. मासे वर कसे घेतले जातात बघा. आता ही बोट मासेमारी करून दिलेली आहे आणि त्याच्यात बरेचसे बळे आहेत. बळ्यांचा भरपूर प्रमाणात छोटी कर्दिया, छोटे चिंगळे आहेत, असे भरपूर सारे मासे आहेत. व्हाईट प्रॉन्स आहेत. बोटीवरचे ते मासे आता वरती येतात. एवढी जजमेंट असतात फेकण्यामागे आणि ते परत घेण्यामागे. जबरदस्त स्किल आहे याच्यामागे. मोठे व्हाईट प्रॉन्स ते बोटीवरती भरतात बास्केटमध्ये. बोडायांचो डिग घातलेलो या ससून डॉगच्या धक्क्यावरती बघा. मस्त वाटतं बघू, अगदी छान. असे भरपूर मासे या ससून डॉग गोदीत आपला धक्क्यावरती बघू मिळतात. माकुल हा मोठ्या प्रमाणात, व्हाईट प्रॉन्स आहेत, शिंगडे पण आहेत. हे जे माकले आहेत ते 1000 रुपये आहेत आणि पुढे जी चिंगुळा मोठे व्हाईट प्रॉन्स आहेत ते 2000 रुपये बास्केट आहेत. असे सगळे चांगले मासे या ससून डॉगच्या आपल्या ससून गोदीच्या बाजारात बघू मिळतात. ताजे ताजे मासे. आणि पहिल्या हंगामातले ना ते. आता नवीन हंगाम चालू झाला आहे मासेमारीचा. पहिल्या आता 8 दिवस झाले चालू झाले. हो ना. नारळी पौर्णिमा झाली त्याच्या काही दिवसातच ती नारळ पुण्याचं तिकडं भाऊचा धक्का चालू. हा, ते ब्रिजचं काम चाललंय ना त्याच्या. हा, ब्रिजचं काम चालू हो. आणि साधारण पाऊस समुद्रात शांत झालं की मग मासेमारी चालू होते ना. आता चालूच झालं ना. चालूच झालं. अच्छा, चांगलं आहे. म्हणजे त्या बरेच दिवस पावसात बंद असतं मासेमारी, ती आता चालू झाली. अच्छा, धन्यवाद ताई, छान माहिती दिला. आम्ही देतो तिकडे पण युट्यूबला देते ना मी. हो ना. अरे काय नाव तुमचं ताई? हिराताई. कुठल्या तुम्ही? कुलाब्याच्याच? हा, कुलाब्याचे पण आम्ही अहमदनगर आईला नगर मधून आलात ताई. आणि नेहमी ह्या मासळी बाजारात असतात आणि युट्यूबरना आवर्जून माहिती देत. अच्छा, व्यवसाय आहे त्यांचा. चला, धन्यवाद. धन्यवाद. केवढे मोठे वागळे आहेत, बापरे, मोठे वागळे आहेत. गुरु लक्ष्मी साई अशी बोट आहे. त्याच्या बोटीवरचे मासे भरपूर प्रमाणात मासे वरती देऊचे आहेत त्यांना. मोठमोठे बास्केटमध्ये मासे आहेत. कशा पद्धतीची मॅनेजमेंट असता बघा. एक बोट बाजू घेऊन दुसऱ्या बोटीसून अरे कशी आणल्यानी बघा. बरोबर गॅपमध्ये आणल्यानी. आता वरती टाकणार, मग ती बोट त्यांना बांधता येते. नारबा मासवा, नारबा म्हणून म्हणतो आम्ही, कोकर म्हणतो ते का. असे बरेचसे मासे आहेत. हे लिलाव चालू आहे बघा. लिलाव
खाऊया काय करणार. वागळेचो ह्यो एक वेगळो प्रकार आहे. टिपकी आहेत वागळीच्या अंगावरती आणि मोठी वागळी अशी. ही वागळी माशी शक्तिवर्धक असं असतं म्हणतात की त्यांनी ताकद येतात. अशी सुंदर ह्यो बाजार. टायगर प्रॉन्स, व्हाईट प्रॉन्स, सगळ्या प्रकारचे प्रॉन्स बघून येतो. टायगर प्रॉन्स आज 1200 रुपये किलोचं दर. आता आपण बाहेर जाऊया. वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे मिळतात, पण हे दोन प्रकारचे समोर बघतोय आपण ते दोन प्रकार थोडे वेगळे असतात. त्याच्यातलं निळ्या रंगाची खेकडी असतात ती थोडी महाग असते ना ताई, आणि ती चवीला चांगली असते. ही पण दोन्ही खेकड्या चांगल्या असतात. काय किंमत आहे ताई त्या खेकड्यांची? भाऊ आता मी 1200 बोलते, सगळी 900ला देणार. 900 रुपयाला देणार सगळी. 1200 रुपये सांगितले. सगळ्या दोन्ही खेकड्या की एकच? सगळे खेकडे. बापरे. हा बाबा हो, मोठे खेकडे आहेत. आणि दोन्ही जे वाटे आहेत ते 1200 रुपयात म्हणजे 900 रुपयात देणार म्हणाल ताई. तर केवढं माशांचा स्वस्त प्रकार राहतो बघा. सुंदर मासळी बाजार आहे हो, आणि होलसेल मासळी बाजार असल्यामुळे या बाजारात भरपूर प्रमाणात लोक मासे खरेदी करून घेतात. एक आता आपण शेवटचं फेरफटको मारूया, बघूया. भरपूर आणखी मासे दिसतातच आणि सगळे मासे साधारण 1000-1200च्या किमतीनंच आहेत. आणि जसे तुम्ही घ्याल तसे जेवढे प्रमाणात घ्याल तसे मासे मिळणार. मायबापासी कसं वाटलं ह्यो ससून गोदीचो मासळी बाजार. मासेमारीच्या हंगामातलो ह्यो पहिलो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबापासी धन्यवाद. जय हिंद.